बरं, विकास लवांडे यावरती बोलू इच्छित आहे. विकासजी, आता मला सविस्तर आपल्याकडून उत्तर हवं आहे. दुसरीकडे मी महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला उपस्थित केलेला होता की सूरज चव्हाण यांनी देखील जसं सांगितलं, 2 महापालिकांमध्ये 2 वेगवेगळ्या भूमिका राष्ट्रवादीच्या पाहायला मिळतात. ज्या राष्ट्रवादीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला होता, ती महापालिकांसाठी एकत्र येऊन आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करते. विकासजी, मला त्यावरही उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. बोला. मुळामध्ये देशाचा केंद्रीय जो निवडणूक आयोग आहे हं. याच्याबद्दल मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी 14च्या पूर्वी हां. कधीही पूर्वीचा जनसंघ असेल, नंतरचा भारतीय जनता पार्टी असेल, हं. कधीही यांनी कुठेही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कुठेही भाष्य केलेलं नाही, आंदोलन केलेलं नाही, तक्रार केलेली नाही, कुठेही कधी तक्रारी नव्हत्या. कधीही टीएन सेशनचा काळ आठवा. लोकांना भीती वाटायची निवडणूक आयोगाची, इतका तो काळ होता. आज टीएन सेशनचा काळ आहे का? निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रक्रिया हे जे सांगतायत हे खोटं आहे. असं कधी नव्हतं. पहिल्या दिवसापासून 1950 सालापासून आतापर्यंत हे त्रिसदस्यच तिथं मंडळ होतं. कधीही 2 सदस्य नव्हतं. काही फेकाफेकी करू नका. त्याच्यामुळे पूर्वीच्या निवडणूक 1952 साली पहिल्यांदा लोकसभेची इलेक्शन झाली, तर 50 वर्ष 1950 साली निवडणूक आयुक्त तयार झाला. अहो, थोडा अभ्यास करून या. थोडा बाकी सगळं सोडा, थोडा अभ्यास करा ना. साहेब, थोडा अभ्यास करा. बाकी थोडा अभ्यास करावं. 52 इलेक्शन झाली हो. आणि तुम्ही म्हणताय 50 इलेक्शन. अरे काय तुम्ही भगवान विष्णूचे अवतार आहात मला माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाबद्दल कधीही कुणीही तक्रारी आतापर्यंत 70-75 वर्षात केलेल्या नव्हत्या. 70 वर्षामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार हा पारदर्शकच राहिलेला आहे. कधीही तक्रार नव्हत्या. नंबर 1. नंबर 2, आपण जो प्रश्न विचारला दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात, तर मला आपल्याला नम्रपणाने सांगायचंय की 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी वगळता बाकीच्या 27 ठिकाणी 26 ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. महाविकास आघाडी म्हणून जवळपास आम्ही 22 ठिकाणी एकत्र आहोत आणि इतर पक्षांच्या बरोबर आम्ही 4-5 ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे फक्त राष्ट्रवादी, दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या त्या फक्त स्थानिक पुणे जिल्ह्यातल्या 2 महानगरपालिका आणि परभणी. बाकी सगळीकडे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. दोन्ही पक्ष एकत्र आल्या याची कोणीतरी बातम्या पेरून माध्यमांनी त्याच्यावर अनेक राईचा पर्वत करत राहिले. खरं तर आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं, मिटिंगा घेऊन सांगितलं होतं की ज्या निवडणुका निवडणुका असतील, नगर परिषदेच्या असतील, आता उद्या जिल्हा परिषदेच्या सुरू होतील, त्या निवडणुकांच्या मध्ये स्थानिक पातळीवर त्या जिल्हाध्यक्ष, त्या शहर अध्यक्षांनी आपापल्या पातळीवर भारतीय जनता पार्टी वगळून इतर कोणाशी कशी आघाडी करायची स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे. म्हणजे स्थानिक पातळीवरती निर्णय जरी सोडले तरी देखील आम्हाला सत्तेत येण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची असल्याचं थेट आणि स्पष्टपणे दिसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.